अजून वाटतं हे जास्त अवघड व्हायला तर फ्रेंड्स थांबा तुम्हाला बरोबर सेटिंग करू द्या. तर हा गाईज मी शैतू आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्दी झाली ती सांगायची गोष्ट म्हणजे आपण आणलाय गहू बघू शकता. हे सर्व 5 क्विंटल आहे आणि यांनी सगळं या गहू टाकले इथं त्या सर्व जागा आटून गेली. अवघड काम झालं फ्रेंड्स. तिथे आता पप्पा गिप्पा आले की जागा करायला लागेल घरात आणि फुल टाकावे लागतील कारण की आता इथं सगळी जागा आटून गेली. आणि मी आज नामजप करत होतो बघू शकता जप काउंटर आहे. आणि फ्रेंड्स मी खूप दिवस झाले नामजप करतो देवाचं आणि बघू शकता. अरे फोकस होईना ना फ्रेंड्स बघू शकता. इतके झाले आहेत त्याच्यात. आणि फ्रेंड्स काय अजून जास्त अवघड फ्रेंड्स बरोबर सेटिंग करू द्या. आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी खूप दिवस झाले नामजप करतोय आणि आपला बजरंगबलीचे भक्त आणि बजरंगबलीचं नाव आणि आता 24,000 झाले आहेत आणि 1 लाखापर्यंत जाते तिथं. त्याच्यावर आकडा 1 लाखापर्यंत जाते आणि आता आपल्या 1 लाखावर घालायचा आहे तो आकडा. कारण की आपण बजरंगबलीचे भक्त आपण तेवढं करायलाच पाहिजे. तेवढंच करायला पाहिजे म्हणजे तसं नाही. आपण काय आपला आपली जिम्मेदारी आहे ती म्हणजे आपण मनातून करतो आणि ती जाऊ दे बरं. आपल्याला आता हे सर्व गहू उचलून टाकायचं आहे. 60 किलोचं आहे हे. आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी गहू आणण्यासाठी गेलो आणि त्याने मलाच लावले. तुम्हाची गोष्ट समजायला मलाच नाही तर मी आज उचललं पण नव्हतं फक्त. आणि मी एकदम मला कसं काय त्यानं उचलाय दिलं आणि मी उचललं ते मलाच माहिती. आणि मग हे सर्व मॅट टाकले आणि त्या बैलगाडीमध्ये आणली होती. आमच्या गावातच थोडंच दूर आहे घर. त्यांच्या इथून आणले होते बैलगाडीमध्ये. ट्रॅक्टर मध्ये आणायचे होते पण ट्रॅक्टर टायमावर सापडले नाही त्याच्यामुळे बैलगाडीमध्ये आणले. आणि हे 60 किलोचे होते मला उचलायला लावले त्याला म्हणलं अरे उचल बाबा तू पण ऐकलं नाही त्याला मलाच उचलायला लावले अखेर. आणि फ्रेंड्स तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे आपला तो फिटर आहे प्लंबर आहे तो का आलाच नाही अजून पण. त्यानं एक गलती करून गेले ते पण अजून आलं नाही. त्यानं मग मला मशीन दिली आहे ती मागून फ्री मी कारण की ती म्हणे की नंतर येऊ तू पण आता येते का काय माहित. आता आपल्याला माहित नाही येते का नाही येत काय करते ते यावं तर लागतेच त्याला कारण की आपण पैसे दिले तरी. आता या सर्व गव्हाचा वेळ वरती लावून टाकू कारण की आता पप्पा जायला कामावर आणि आई पण शेतामध्ये आणि मी एकटाच घरी हो. मला कसं काय नव्हते घर आवडण्यासाठी तर आता मी काय करू शकत नाही. मी कामाला जायचं पण आई घरचे जाऊ देत नाही. आता आपल्याला घरचे जाऊ देत नाही तर मग माध्यम करायला काय करा तर YouTube वर स्टार्ट करा ब्लॉगिंग काढणं. आता तुम्ही सपोर्ट करा मला. लाईक सबस्क्राईब करू जा. तुमच्याशिवाय का होणार नाही सर्व. आणि फ्रेंड्स आता मी तर कामाला जात नाही पण याच्यावरच मेहनत करू YouTube वर. आणि
आपण आपले सक्सेसफुल युट्यूबर बनायचं आणि आता युट्यूबवर आपण पाय ठुलाच आहे, त्याला सक्सेसफुल राहायचं आहे. कारण की इरी आता घरीच राहत असतो मी, तर काही ना काही करावंच लागेल. काय तर गमत नाही, घरी बोर होते माणूस सर्व, त्याच्यामुळे मग व्लॉगिंग स्टार्ट केली. तुम्हाला वाटत असेल मी वरी काऊन पाहिजे, तर पुढं आरसा बघू शकता आणि आरशात पाहिलं की असा उलटा फोन धरला मी, असा उलटा की ते त्याच्या मागचं दिसते कसं दिसते, मी फोकस विकस आहे का आपल्या चेहऱ्यावर ते दिसते, त्याच्यामुळे मी माग. तर काय बघायच्या आणि लाईक सबस्क्राईब करा. तुमच्याशिवाय काहीच नाही मी, आणि सपोर्ट माय चॅनल. भेटूया न्यू व्लॉग. तर बाय बाय.